छत्रपती संभाजीनगरात गुजरातहून अंमली पदार्थ आणून विक्री करणाऱ्या पती पत्नीला पोलिसांनी अटक केली। यात सराईत गुंड असलेला अजय ठाकूर आणि त्याची पत्नी राणी या दोघांचा समावेश आहे। छत्रपती संभाजीनगरमधील सातारा परिसरातल्या साईनगरमध्ये घरावर पोलिसांनी छापा टाकल्यानंतर एमडी ड्रग्सची पावडर, गांजा आणि नशेच्या गोळ्या असा 1,05,387 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। आपले प्रतिनिधी सचिन जिरे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। आपण त्यांच्याशी या संदर्भात बोलूया। सचिन, खरं तर संभाजीनगरमध्ये मोठा ड्रग्सचा साठा, मोठा अंमली पदार्थांचा साठा जप्त केला असं म्हणावं लागेल। विक्रांत, अधूनमधून छत्रपती संभाजीनगरमध्ये ड्रग्सचा मोठा साठा जप्त करण्यात येत असतो, पोलिसांची कारवाई होते। मात्र या घटनेमध्ये एक मोठी माहिती समोर आलेली आहे, जी पोलिसांनी समोर आणली, ती म्हणजे हा जो कुख्यात आरोपी ठाकूर आहे, हा गेल्या 6 वर्षापासून हर्सुल कारागृहामध्ये होता। त्यानंतर त्या दरम्यान तो त्या हर्सुल कारागृहामधून हे सर्व नेटवर्क चालवत होता। हर्सुल कारागृहामधून तो लिंक लावून पत्नीच्या मार्फतीने हे सर्व ड्रग्सचा धंदा तो चालवत होता। आणि यापूर्वी देखील एक तेजा नावाचा कुख्यात गुन्हेगार होता, तो देखील अशाच पद्धतीने याच हर्सुल कारागृहामधून अशा पद्धतीने हा सर्व ड्रग्सचा रॅकेट चालवत असल्याचं समोर आलेलं आहे। कारण की वारंवार हर्सुल कारागृहामधून अशा पद्धतीने जर ड्रग्सचा रॅकेट चालत असेल तर हा सर्व सिंडिकेट मोडीत काढण्याचं एक मोठं आव्हान या ठिकाणी पोलिसांसमोर आहे। जरी या बाहेरच्या कारवाई झाल्या असल्या तरी मूळ हा जो ड्रग्ज आहे तो येतो कुठून यावर कारवाई करणं गरजेचं आहे। त्यामुळे आपण पाहतो की अशा कारवाई किती झाल्या तर याच्या मुळावर घाव गाडण्याची आता गरज निर्माण झाली असल्याची चर्चा आता सुरू झाली आहे। त्यामुळे आता पोलिसांनी वरवरच्या फांद्या न कापता मुळावर घाव घालावा अशा पद्धतीची मागणी देखील जोर धरतीये। विक्रांत, बरं, धन्यवाद सचिन दिलेल्या या सगळ्या तपशिलासाठी।